15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या अमरावती महानगरपालिकेसाठी निवडणुकीसाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे। यामध्ये 22 प्रभागातून 87 नगरसेवक निवडले जाणार आहेत। महानगरपालिकेच्या वतीने अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली। यात 6,77,180 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे। 87 नगरसेवकांपैकी 44 जागा महिलांसाठी राखीव असून अनुसूचित जातीसाठी 15 जागा, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी 23 आरक्षित जागा करण्यात आल्या। 15 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी 876 मतदान केंद्र असणार आहे। मागील 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत 1,64,532 मतदार वाढले आहे। तर 16 जानेवारी रोजी अमरावतीच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स नवसारी येथे मतमोजणी होणार आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण तयारी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने झाली असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। महानगरपालिकेची निवडणूक आहे, याच्यासाठी 22 सदस्य आहे। यामध्ये प्रत्येक प्रभाग 4 सदस्य आहे। प्रभाग क्रमांक 9 बडाली SRPF जे आहे ते 3 सदस्य प्रभाग असा ठेवला आहे। त्याच्यानंतर यामध्ये जर रिझर्वेशन बद्दल विचारला तर अनुसूचित जातीची एकूण 15 अशी सीट्स आहे, त्यापैकी 8 महिला। अनुसूचित जमातीसाठी 2, त्यापैकी 1 महिला। ओबीसी रिझर्वेशन साठी टोटल 23 अशी सीट्स, त्यापैकी 12 महिला। सर्वसाधारण 47 सीट्स, त्यापैकी 23 महिला असा आहे। या रिझर्वेशनची पूर्ण प्रक्रिया आपल्या सर्वांच्या समोर इथे आपल्या महानगरपालिकाच्या हॉलला घेण्यात आलेली आहे आणि ते पण निश्चित करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर आपला जे 22 प्रभाग आहे, या 22 प्रभागाला आपण 7 रिटर्निंग ऑफिसरचे अंतर्गत वाटप केले आहे। ही 7 आपले जे प्रभाग आहे ते प्रत्येक झोन रिटर्निंग ऑफिसर कडे साधारणतः 3 प्रभाग आहे, परंतु बडनेरा जे आपला झोन आहे त्यामध्ये 4 प्रभागांचा समावेश आहे। या सगळे आपला जे झोन आहे, जे 7 आपण वाटप केलेले झोन आहे, या प्रत्येक झोन मध्ये एक रिटर्निंग ऑफिसर जे उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी आहे, की आम्हाला विभागीय आयुक्त कार्यालय मार्फत जे अधिकारी भेटले आहे, असे आपल्याकडे इथे 8 उपजिल्हाधिकारी संवर्गाचे अधिकारी आलेले आहे। त्यापैकी 7 रिटर्निंग ऑफिसर आणि 1 आपले आदर्श संहिता जे आदर्श आचारसंहिता आहे त्याचे नोडल प्रमुख असे आपण ठेवले आहे। त्याच्या सोबत आपले प्रत्येक आरओ रिटर्निंग ऑफिसर सोबत 3 ARO असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर राहणार आहे। असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर 1 जे आहे ते तहसीलदार दर्जाचे अधिकारी आहे। ही पण आपला 7 आम्हाला असे ARO 1 भेटले आहे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून। आणि आपलं जे ARO 2 आणि 3 आहे, 2 मध्ये साधारणतः जवळपास 797 अशी आहे। साधारणतः 800 पकडून आपण एक मतदार सेंटर घेतला आहे। तर ही जे मतदार केंद्र आपले फायनल करण्याची जे अंतिम तारीख आहे ते 20 तारीख आहे। आपले जवळपास झाले आहे मतदार केंद्र फायनल, परंतु फायनल त्याचे व्हेरिफिकेशन होत आहे आणि लगेच ती यादी पण प्रसिद्ध होऊन जाईल। आणि एकदा आपले मतदार केंद्र जर फायनल झाले त्याच्यानंतर आपली मतदार केंद्र निहाय जे मतदार यादी आहे त्याचं विभाजन करून त्या सेंटरच्या बाहेर त्याचा फलक होणार आहे। त्याच्यातला सांगितले तर केंद्र 797 आणि आपले शहराचे एकूण मतदार जर बघितले तर 6,77,180 असे आहे। 6,77,180, ज्यापैकी 3,39,000 एकूण फिगर आम्ही तुम्हाला पूर्ण ही नोट प्रदान करणार आहे। तर पुरुष आणि महिलाची संख्या जवळपास एकसारखी आहे, 2000चा फरक आहे त्यामध्ये। आणि इतर कॅटेगरी जे आहे ते असे आपल्याकडे 68 आहे थर्ड कॅटेगरीमध्ये। आता याच्यानंतर आपला महानगरपालिका निवडणूकसाठी लागणारे जे कर्मचारी आहे याची मोठी संख्या असल्यामुळे मोर दॅन 3600 असे आपण लोकांना घेणार आहे।
यामध्ये इतर शासकीय कार्यालयाचे पण लोक समावेश राहणार आहे.